हॅलो एव्हरीवन. आज आपण ज्या मूवीचा रिव्ह्यू करणार आहोत, ऑफकोर्स तुम्ही गेस केलेलं असणार आहे, भूत बंगला. मूवी इज रिलीज ऑन 17th of April 2026. मूवीचा रनिंग टाइम आहे 164 मिनिट्स. मूवीच्या स्टारकास्ट मध्ये बघायला मिळतं आपल्याला अक्षय कुमार, परेश रावल, राजपाल यादव, मनोज जोशी, व्हॉट नॉट. अमेझिंग कास्ट आहे. सगळ्यात हायलाइटिंग फॅक्ट माझ्यासाठी ही आहे की कितीतरी वर्षानंतर, म्हणजे रफली ऑलमोस्ट 17 इयर्स इट्स बीन, ज्याच्यानंतर आपल्या पुढे अक्षय कुमार आणि प्रियदर्शनी सुपरहिट जोडी पुन्हा एकदा हॉरर कॉमेडी ड्रामा घेऊन आलेली आहे. तर मूवीच्या स्टोरीलाईन बद्दल सांगूयात पहिल्यांदा आपण. मूवीची स्टोरीलाईन बेसिकली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसते की मंगलपूर नावाचे एक गाव आहे जिथे अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे अक्षय कुमारच्या पूर्ण फॅमिलीची, आणि तिथे एक त्यांना मोठा पॅलेस त्यांचा मिळतोय. जो महल आहे तो थोडासा हॉन्टेड आहे, जिथे त्याला स्वतःच्या बहिणीचं लग्न करण्यासाठी सुंदर व्हेन्यू अशी कल्पना येते. सो ही गोज देअर आणि तिथे गेल्यानंतर तो तिथली सगळी साफसफाई वगैरे करायला लागतो. मग तिथले गमती जमती की जेव्हा ते पूर्ण तो महल साफ करतायत त्यावेळी त्यांना ज्या ज्या सर्कमस्टान्सेसला फेस करावं लागतं, तिथली ती कॉमेडी खूप सुंदर दाखवलेली आहे. परेश रावल कॅरेक्टर जे आहे तो बेसिकली वेडिंग प्लॅनर आहे, आणि वेडिंग प्लॅन करताना खूप साऱ्या गोष्टी दाखवू शकले असते असं मला वाटलं, बट तिथे परेश रावल इज कम्प्लिटली अंडर युटिलाइज. राजपाल यादव एक इलेक्ट्रिशियन म्हणून आलेला आहे जो ऍक्च्युअली भाचा आहे परेश रावलचा. राजपाल यादव सोबतचे जे सीन्स आहेत, माय गॉड, म्हणजे तुम्ही खरोखर युअर ऑन द एज ऑफ युअर सीट, आणि पूर्ण थिएटर वॉज हॅव्हिंग अ ब्लास्ट. लोक अशी खतखतून हसत होते, म्हणजे फक्त एक्सप्रेशन्सने तो माणूस मन जिंकत होता. स्टोरी सुंदर आहे त्याच्यामध्ये. आता मी पूर्ण स्टोरी सांगणार नाही, बट जी काही थिअरी त्यांनी मांडलेली आहे ज्याच्यामध्ये एक तिथे वधासूर नावाचा एक असुर आहे, ज्याला गावात कोणाचे लग्न होऊ द्यायचं नाही. लग्न जर कुठल्याही स्त्रीचं तिथे झालं तर तो त्या स्त्रीला म्हणजे वधूला तिथून गायब करतो. काय करतो वगैरे ते तुम्हाला मूवी बघितल्यानंतर कळेल. फक्त जर तिथल्या गावातल्या कुठल्याही व्यक्तीला लग्न करायचं त्यांना गंगा के पार जाना जरुरी आहे, क्योंकि गंगा पवित्र नदी आपण मानतो, त्यामुळे तिकडे जाऊनच लग्न करता येईल. पण देर इज सम सर्कमस्टन्स वेअर अक्षय कुमारला आता तिथेच त्याच पॅलेसमध्ये लग्न करायचं आहे. बाकी सगळी मूवी एकदम आउटस्टँडिंग आहे. फक्त मला त्याच्यामध्ये जो प्रियदर्शनचा जो एक एक्स फॅक्टर आपल्याला असतो तो थोडासा मला कुठेतरी मिसिंग वाटला. म्हणजे बाकीचे जे हलचल मूवी आहे किंवा चुपचुपके मूवीज आहेत त्याच्यातले काही सीन्स जसेच्या तसे कॉपी करण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल लोटा फेकून मारला आणि डोक्याला लागला आणि उडून पडला वगैरे, तो हसायला येते, पण दॅट इज नाव ऑलरेडी बीन शोन. तर त्या काही गोष्टी काही नवनवीन खूप छान छान जोक्स पण तुम्हाला बघायला मिळतात. अक्षय कुमार खूप दिवसांनंतर स्वतःच्या रिअल एलिमेंट मध्ये आलेला आहे, जिथे आपल्याला म्हणजे भूल भुलैया वाला अक्षय कुमार, दे दनादन वाला अक्षय कुमार, बहन डर गई, हे सगळं बघायला मिळतं. दॅट इज ऑल फनी. आणि बाकी गाणी फार जास्त बोरिंग आहेत. म्हणजे थिएटर मधले त्या गाण्याचा पार्ट काढला असता तर जवळपास मला वाटतं 20 मिनिटं आपली वाचली असती, किंवा तिथे इनफॅक्ट कॉमेडीमध्ये जास्त काहीतरी क्रिएट करू शकलं असतं प्रियदर्शन, पण ते झालेलं नाहीये. एक से गाणं आहे, एकमेव गाणं, विच इज लिटरली अ बँगर. माय गॉड, तुम्ही ते ऐकलं की तुमच्या म्हणजे नस नस में वो भिन जाएगा गाना पूरा. वो गाणं है रामजी आके भला करेंगे. अनफॉर्च्युनेटली ते गाणं एंड क्रेडिट्स मध्ये दाखवलं, मला कळालंच नाही. इतकं सुंदर गाणं आहे. अक्षय कुमार त्याच्यात जो नाचला आहे, ज्या स्टेप्स आहेत, एव्हरीथिंग इज फॅन्टॅस्टिक. डू लिसन टू दॅट सॉन्ग. नाही तुम्हाला ते लक्षात राहिलं तर बघा. बाकी मूवी अमेझिंगच आहे. आय वुड लाईक टू रेट इट 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी जे काही मी थोडंफार कमी केलं दॅट इज अंडर युटिलायझेशन ऑफ परेश रावल, आणि आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं प्रियदर्शनचं थोडंसं अजून जे काही उजवा हात असतो कॉमेडीतला, तो काही आपल्या मनावरती अजून छाप पाडण्यामध्ये त्यांना काही जमलेलं नाहीये. बाकी मूवी इज फॅन्टॅस्टिक. वन टाइम वॉच फॉर शुअर आहे, आणि थिएटरमध्ये आनंद घ्या. खूप वर्षांनंतर आपल्याकडे असा हलका फुलका मूवी आलेला आहे. बाकी आपला रिव्ह्यू कसा वाटला मला कळवा. भेटूया नेक्स्ट रिव्ह्यू मध्ये. टिल देन बाय बाय.